गुड्डी, हे घे ना. पाय, किती वेळ आणून तुला तुझ्या पुढे मी. तू काहीच नाही खाल्लं अजून त्याच्यातलं. नाही ना श्याम, माझी खायचीच इच्छा नाही होऊन राहिली. बापाच्या घरी कधी खायला भेटता नाही तिला एवढं आलं, आणि काय तिची खायची इच्छा होईल. आई, तू तू तर म्हणस मी मामाच्या घरी चालली. हाव रे, मामाच्या घरी चालली वाले. एवढं मोठं सामान आणलं, आणि मी पैसे मागतो तर म्हणतो पैसे नाही, आणि बायकोसाठी अजून घेऊन येणं काही असेल तर. एवढे नाटक श्याम. ड्रायफ्रुट्स काय, सफरचंद काय, केळं काय. का रे, लड्डू कुठून आणले आई? सर्व विकत आणलं मी. तुला सांगितलं ना गुड्डीले लड्डू खायची इच्छा होऊन राहिली. तू केले का आई? तोंडातून काढल्याबरोबरच पाहिजे का मग? पैसे असो नसो. आई, तुम्हाला काय करायला लागते? माझा नवरा होय, माझ्यासाठी आणीन नाही आणीन? तुम्ही कोण हस्तक्षेप करून राहिले माझ्या जंदी? हा मग, त्या इकतच घेतला नवरा द्यायला. माझ्या पोरगा नाही काही, फक्त त्या नवरा होय. श्याम, इकडे येतो. जाते ना पुष्पा, तू खाली गरम होती एवढी. आता नवरा खाते, खाऊ दे. पण शेवंत मावशी, सगळंच पाहा लागते. मग एकट्या मजुरीच्या मात्र काय होते तू सांग. नवऱ्याला म्हटलं 500 रुपये द्या, 200 रुपये द्या. हा 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 म्हणते माणूस, पण 1 रुपया मला फेकून नाही मारतो शेवंता मावशी. पाय, मटण आणून ठेवलं घरी. मला म्हणते शिजव आणि याची भाजी कर. आणि तू मला म्हणतं की वावरांदी कोण नाही आली, घरी कोण राहिली, आणि नसतं केलं नाही हे तमाशे केले असते, आणि संध्याकाळी दारू पिऊन येऊन मारलं असतं मला. तुला सांगतो पुष्पा मी किती वेळा, तो मायच्या घरी जा, येऊच नको. चांगलं त्याच्या खायचे हलवू दे. कसं समजतं त्याला दारू पिऊन येणं तर मग. शेवंत मावशी, तेही करून पाहिलं 2 वेळा, पण ही पोरगी राहायला तयार नाही ना मा भावाच्या घरी. त्याच्या आई तर भेटत गेले ना पुष्पा, म्हणून तो चटकला. चल ना शेवंत मावशी, चल. आवाज देऊन राहिली मला संगीता. चल पुष्पा, येतो मग. कर बाई, मटणाची भाजी कर आणि खाऊ घाल त्या नवऱ्याले. चल येतो पुष्पा मी. लय बी त्या नवरा खरोखर एखादी बायको असेल त्या जागेवर चांगलं चप्पल चप्पलनं झोडलं असतं. काय करता शेवंता मावशी, चप्पल न झोडून तमाशे दाखव लोकायले. काही फरक नाही ना, काही नाही. पुष्पा काय येत नाही का वावरांती, काय माहित. इतका वेळ तर कधीच नाही लावत. कधी बी वावरात जायचं असलं की दारात उभी राहते, आवाज दिला की निघाला. आता शेवंता मावशी 5 मिनिटं झाली जाऊन, अजून पत्ता नाही. मला तर वाटते येत नाही वाटते बी वावरात. माय संगीता, कुठे झाली संगीता थैली घेऊन? काही नाही सविताबाई, वावरात चालली ना मी. हो का, गेलाय ना मी. शेवंता मावशी गेली ना पुष्पाला बोलवायले, अजून आली नाही. किती वेळची उभी आहे मी. अमाय, पुष्पाचा नवरा तर मला आता दिसला किराणा दुकानांनी. मसाला घेतो म्हणे बाई, मटणाची पार्टी आहे म्हणे, येता म्हणे काकू माझ्या घरी. आणि तू म्हणतो की पुष्पा वावरात येऊन राहिली त्यासोबत. माय बी माहित नाही बाई मले. हा संगीता, बरोबर आहे सविताचं. शेवंत मावशी, कोण? पुष्पा येत नाही का वावरांदी? नाही येत नाही. तिच्या नवऱ्याला मटण आणून ठेवलं घरी. इले म्हणते स्वयंपाक करून ठेव म्हणते, तू आलोच मी जेवण करायला. अहो माय बी, एवढे चोचले त्याचे. त्याला आता या दिवसांनी मटण खायला पाहिजे. हा संगीता, तुला माहित नाही कसा येत होतं. नाही करीन ना पुष्पा तर झोळ्याचा माहिती येतो. चल तू. शेवंत मावशी, आपल्याला ते एक बाई कमी पडते मग आता. सविताबाईला घेतं काय? सविताबाई चलता काय वावरांदी? वांगे निंदायला जायला लागते दुपारपर्यंत निंदन, मग वांगे तोडा लागतात अडती येत नाही यासाठी. ओ माय बी, 2 कामं. एक सांग कोणतं बी. एक तर वांगे तोडतो, एक तर निंदतो. चल सविता, नाटकं नको करू. एक काम करतो, एक नाही करत. दोन्ही कामं करावं लागतात. भाजीपाला घ्यायला न्याय लागते त्याला. चल सविता, चलतं ना. शेवंत मावशी, चल ना. निघाली ना मी. निघाली कशी तू? डब्बा नाही आणखी त्यासाठी जेवण करायला. पाय व, मी म्हणून डबा तुमच्या पाशी शिल्लक आहे, तशीच येत होती मी. राहू दे मग शेवंता मावशी, अजून माझा स्वयंपाक राहिला. जाय मग, तुम्हीच जा 2 जणी. थांब 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 सविता, चल. पाय आता, आता हे विचार कर लवकर. माझ्या घरी स्वयंपाक नाही होईल, तुमचा 2चा डबा द्या लागेल मला जेवण करायला. हा नाव सविताबाई, मापाच्या शिल्लक पोळ्यात. चल तू, चल शेवंता मावशी चल. हॅलो सोन्याची माय, वावरात येशील ना? 2 पोळ्या शिल्लक घेऊन येतो. कोण संगीता, कोण नाही.
फक्त 2 पोळ्या शिल्लक आणतो तो. भाजी आहे माझ्यापाशी. ठीक आहे ठीक आहे. बरं झालं सांगितलं तो. मी आता पोळ्याच करून राहिली. 2 पोळ्याची कणिक अजून भिजवतो. ठीक आहे ठेव. चल सविताबाई. लवकर सांग. झाला कोणी स्वयंपाक? लवकर लवकर सांग पुष्पा. पिंकीचे बाबा स्वयंपाक करू राहिली होती मी. कोणी कोणी येते मग आपल्याकडे. बसावी लागते मग. तुम्हाला एवढ्यासाठी मारा लागते काय मग? सांगा मारा लागते काय? किती मजुरी पाडून मी घरी राहिली आज. तुमच्यासाठी मटणाची भाजी करून द्यायला. चूप बस एकदम. शिल्लक बोलशील तर पाय कधी. तुम्ही बी बोलू नका. आई काय झालं तुले? पिंकी होय तू घरांदी. लवकर घरात होय. नाही बाबा, तुम्ही सगळं पहिले मायाले काय म्हणून राहिले? तुम्ही मारून राहिले काय मायाले काळीनं? पिंकी जाय, पिंकी घरात जाय. पिंकी तू नाही आई, नाही बाबा तुला मारून राहिले आणि तू मला घरात पाठवून राहिली. नाही मी घरात नाही जात. पिंकी तुला बी मारतीन बरं ती बाबा. तुला बी मारतीन. आई असे कसे मारतील? मी मार खात नाही ना तुला मार खाऊ देत नाही. बाबा मारा फक्त मायाले तुम्ही. सांगतो मग तुम्हाला मी. पिंकी तू घरात होय लवकर. पिंकी पिंकी होय बरं घरात होय बरं. काळी मारतीन पिंकी तुला डोक्यावर. तू चुप बस आई. थांब पिंकी तू आता घरात ये फक्त. आई तुला काही गरज आहे का मार खायची मा बापाच्या हातचा? किती वर्ष झाले लढता पडता आणि मार खाता. पिंकी काय करू पिंकी मी. थांबतो आता. आता मी शांता काकूला फोन लावतो. त्या काकूच्या ओळखीचा पोलीस आहे. मी म्हणतो की पोलिसांना सांगा म्हणून तुम्ही. नाही नाही पिंकी तमाशे करू नको. आई तमाशे करू करू तू जीवनाचे तमाशे लावले आई. हे समजून आलं का तुले? थांबतो फक्त आता. हॅलो शांता काकू, मी पिंकी बोलून राहिली. पिंकी काय झालं पिंकी बोल ना. माझ्या बाबाने मायले लय मारलं काकू. आता मी पोलीस स्टेशनला जातो माझ्या बाबाच्या नावाचा रिपोर्ट द्यायला. पिंकी थांब मी आली. पिंकी एक काम करतो, तुझ्या आईला घेऊन तू माझ्या घरी चालली आहे. ठीक आहे काकू, पाहतो मी. पाहू नको पिंकी, आताच घेऊन ये. आई शांता काकून सांगितलं माझ्या घरी घेऊन ये म्हणे तू आईले. आई तू लवकर चल, लवकर चल शांता काकूच्या घरी. आई पिंकी आपल्या घरची तमाशे त्याच्या घरी घेऊन चालतं का पिंकी? हळदी कुंकवाचे दिवस पिंकी. ते काकूच्या घरी कोणी कोणी चालूच आहे ते पिंकी. नाही नाही राहू दे, मी कुठेच नाही येत पिंकी. तू होतीस का? होतीस मग तू. मी आता शांता काकूला बोलवून आणि पोलीस घेऊन येतो तिकडून. थांबतो. पिंकी पिंकी ऐकतही नाही पिंकी. काय भेवडा दारू पिऊन आला असेल, करून आला असेल पुष्पाले मॅट. याले का नाही एखाद्या दिवशी चांगलं धडाच शिकवा लागते. पण खरंच पाय ते लेकरू किती परेशान. चिंट्याचे बाबा कुठे गेले? चिंट्याचे बाबा. शांता काकू अरे बापरे पिंकी आली वाटते. आली 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 पिंकी आली.